धुळ्यात हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला 20 लाखांची खंडणी मागणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. धुळे शहरात नोकरीबाबत बोलण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला बोलावून अश्लील व्हिडिओ तयार करत बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन तब्बल 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या संघटित टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी एका तरुणीने देवपूर परिसरातील एका घरात या व्यावसायिकाला नेऊन बळजबरीने मिठी मारत त्यांचे कपडे काढले, ज्याचा व्हिडिओ टोळीतील इतर सदस्यांनी रेकॉर्ड केला व मारहाण करून खंडणी मागितली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी सापळा रचून टोळीचा म्होरक्या नरेश कांतीलाल गवळी, रवींद्र अशोक डोंगरे आणि संबंधित तरुणीला 2 मोटारसायकलीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी नरेश गवळी याच्यावर यापूर्वीही एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाली असून अशा प्रकारच्या हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यांमध्ये तो सराईत असल्याची माहिती तपासात समोर आली असून ही सदरची महत्त्वपूर्ण कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे यांच्यासह पोलीस अंमलदार अनिता पवार, शशिकांत देवरे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, पवन गवळी, विवेक वाघमोडे, राहुल गिरी, सुशील शेंडे या संपूर्ण पथकाने अत्यंत शिताफीने आरोपींना जेरबंद करून एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.